जय शिवराय मित्रांनो. मंत्रालयामध्ये एक मोठा घोटाळा झाला. तो कधी? तर ज्यावेळेस अजित पवारांचं ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी दुपारी 4 वाजल्यापासून हा घोटाळा झाला. म्हणजे दादांच्या मृत्यूचा फायदा या लोकांनी घेतला. दादा कधी मरतील या संदर्भात ह्याची ती वाट बघत होती असं यातून आता दिसत आहे. कारण ज्या दिवशी दादांचा मृत्यू झाला त्या दिवशीच अल्पसंख्याक विभागामध्ये राज्यातील जवळपास 75 शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आलेला किंवा प्रमाणपत्र देण्यात आलं. त्याच्यामध्ये 25 शाळा ह्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या आहेत आणि 5 शाळा अशा आहेत की ते झेवियरच्या आहेत. बघा, आता अल्पसंख्याकाचा दर्जा किंवा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्या शाळांना खूप मोठा फायदा होतो. आणि हे प्रमाणपत्र देण्यासाठी ऑगस्टपासून अजित पवारांनी यावर स्थगिती दिली होती किंवा त्यावर सह्या केल्या नव्हत्या. मात्र अजित पवारांचा मृत्यू होता क्षणीच लगेच संबंधित विभागातील अधिकारी आणि शाळेतील जे काही संस्थापक आहेत किंवा अधिकारी आहेत त्या शाळांनी याचा गैरफायदा घेतलेला आहे. आता अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काय काय फायदे मिळतात तर बघा, ज्या शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळतो त्या शाळांना RTEचं बंधन राहत नाही, राईट टू एज्युकेशनचं बंधन राहत नाही. म्हणजे मोफत मुलांना शिक्षण त्या ठिकाणी देता येत नाही. त्याच्यावर RTI टाकला जात नाही, RTIसुद्धा बंधन राहत नाही. शिवाय ते वेगवेगळ्या संस्था कोणाकडूनही भलं मोठं डोनेशन घेऊ शकतात, त्याचा हिशोब कोणाला द्यायचं बंधन राहत नाही. शिवाय त्याच्यामधील जे काही शिक्षक आहेत त्यांनाही जे काही TETची परीक्षा असते ते सुद्धा देणं बंधनकारक राहत नाही. त्यांचा मनमानी कारभार चालतो. हे सारे फायदे होतात आणि शिवाय सरकारकडून त्यांना अनुदानही मिळतं. हे सारे फायदे घेण्यासाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचं असतं आणि दादांच्या मृत्यूनंतर लगेच हे प्रमाणपत्र त्यांनी काढून घेतलं, जे दादाने त्याला सही केलेल्या नव्हत्या. म्हणजे अतिशय चुकीचा आणि गैरप्रकार आहे या ठिकाणी घडलेला आहे आणि यावरती आता कारवाई होणार आहे. त्यांचे चौकशीचे आदेश आता सुनित्रा पवार यांनी दिलेले आहेतच. तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.